माजी सैनिकांचे बोरी गावात जंगी स्वागत। मेहकर दिनांक 9 मार्च 2025 रोजी बोरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये गावकरी यांच्या वतीने मेहकर तालुक्यातील सुपुत्र सुभेदार संतोष भानुदास नरवाडे यांनी भारतीय सैन्य दलात 20 वर्षे देश सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या परिवारातील पत्नी आई यांचा मंदिरापासून जिल्हा परिषद शाळापर्यंत मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली। तसेच माजी सैनिक सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन व भव्य नागरी सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष जय सियाराम शिवराम निकम, इंडियन आर्मी विंग व बांगर साहेब आदी मान्यवरांचे भाषण झाले। माजी सैनिक प्रमुख उपस्थितीमध्ये दत्तात्रय उगले, राजेंद्र रायकर, संजय इंगडे, युवराज तिवारी, वासुदेव जागृत, भारदास पवार, DK मस्के, अनिल काटकर, विठ्ठल ताटर। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रमुख मान्यवरांचा स्वागत सत्कारही करण्यात आले। प्रस्तावना रमेश नालेगावकर यांनी केली। तसेच तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या वतीने सैनिकांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन विजू बचाटे यांनी केले। आभार प्रदर्शन सुभेदार संतोष नरवाडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त गावकरी मंडळी व चिखली मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नारियों का प्रेरणा स्थान जगत माता क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इस देश के प्रथम केंद्रीय कृषि मंत्री तथा कृषि क्रांति के प्रणेता एवं संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती महाराज, शिक्षण महर्षि एवं कृषि रत्न डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊ साहब देशमुख, इन महामानवों को सबसे पहले मैं सलाम करता हूँ। कॉर्डियली आई सैल्यूट ईच वन ऑफ देम। मेरी अपनी भावपूर्ण श्रद्धा सुमन अर्पित करता हूँ। जहाँ हिमालय शीश झुकाए, जहाँ धरती सींचे गंगा, चलो शान से लहराएंगे हर दिल में तिरंगा। धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचर में तिरंगा, हर घर तिरंगा। सत्य तिरंगा, नित्य तिरंगा, हर मन तिरंगा। मैं दिन हूँ, मैं रात हूँ, मैं आंधी हूँ, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्य की अविचल परिपाठी हूँ। मैं खाकी हूँ, मैं खाकी हूँ। मित्रों, आज हमारे अपने परम स्नेही ऑनरेबल JCO जूनियर कमीशन ऑफिसर सुभेदार संतोष जी भानुदास पाटिल नरवाडे साहब अपनी इंडियन आर्मी की 20 साल पूरी तरह से सेवा पूर्ति इंडियन अनंता भाऊजांकडे प्रतिष्ठित गावची सर्व मंडळी, त्रिदल सेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि माझे सर्व मित्रमंडळ, माता भगिनी आणि सर्व मुलाबाळांचे मी आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगाने हृदयाच्या गाभाऱ्यापासून हार्दिक आभार प्रकट करतो। मला आज या ठिकाणी जो बोलण्याचा मौका दिला, गावाने जो सन्मान दिला, त्या सन्मानाबद्दल मी सदैव ऋणी राहील। आणि या कार्यक्रमासाठी जे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, विशेष करून मला आता या ठिकाणी सांगताना खूप आनंद होत आहे की डॉक्टर साहेब खूप सारे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी आपलं काम सोडून आलेले आहेत। आमचे शिक्षक मंडळी, सर्व मित्रमंडळी ज्यांनी आपला वेळ देऊन या ठिकाणी आले आहेत। शेतकरी वर्ग ज्यांनी स्वतःच्या शेताचं काम बाजूला सोडून, आमचे सर्व त्रिदल सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाचं पुन्हा एक वेळा मनापासून
हार्दिक स्वागत करतो. बोलताना मला 2 शब्द या ठिकाणी अजून सांगायचे. माझ्या बोलण्याने या ठिकाणी एक व्यक्ती जरी मोटिवेट झाला तर मी समजेल की आजचा कार्यक्रम संपन्न झाला. मला याच ठिकाणी याच ग्राउंडवर आमचे वाघ सर इथे बसलेले आहेत. प्रत्येकाचं नाव दिया है, मस्तिष्क ने दिया है. जो भूलने का दिमाग है वो दुश्मन को बर्बाद करने के लिए काम आता है, और जो मस्तिष्क का दिमाग है वो देश की एकता और अखंडता को बरकरार रखने में काम करता है. मित्रों, मैं पूरक देतो माई करता है कविता. सेना में भर्ती हुआ, ड्यूटी पर जब मैं चला तो गांव का जत्था मुझे छोड़ने के लिए चल पड़ा. उसने आगे जाके मुड़ के मैंने देखा तो वो जत्था वहीं था खड़ा. उसने मेरे माँ का हाथ सबसे ऊंचा था, बड़ा, और वो हाथ मुझे कह रहा था, बेटे अपना भी ख्याल रखना, सरहद पर दुश्मन है खड़ा. एक पत्र को मैंने पढ़ता रहा. जब दूसरा पत्र आया तब पहले को छोड़ा और दूसरे को पढ़ा. वास्तविक है, हमारे भाई को मालूम है. एक पत्र को पढ़ता रहा. जब दूसरा पत्र आया तब मैंने उसको छोड़ा और दूसरे को पढ़ा. ऐसे पत्र को पढ़ के मैं दुश्मन के साथ लड़ा. इसलिए मेरा भारत बड़ा, मैं बड़ा, मेरे सैनिक बड़े और आप बड़े. भारत माता की जय बोलो. देखो भाई, माँ, बाप आणि बायको, पत्नी, अप्पा, माय जे आहे, एक लेख नाही तर दुसरा नातू येईल, दुसरा लेख येईल, त्याच्याशी टाइमपास करायला वेळ झाली. बाप कुठं ते पंचामध्ये जाऊन बसत वेळ झाली. पण एक पत्री अर्धांगणी आमच्या ताईचं भरलेलं आहे, म्हणून ताई करता विशेष कविता आहे. कारण मला वाटतं भरपूरच या गावामध्ये सैनिक सत्कार समारंभ अगोदर झालेले असतील, परंतु हा एक आगळा सैनिक सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित आपण केला आणि आम्ही आलेलो सर्वच सैनिक या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित झालो आणि हा वेगळाच आनंद या ठिकाणी आला. सैनिकांचं जीवन थोडक्यात सांगायचं म्हणजे पाण्यातला मासा निद्रा घेतो कैसा, चाले त्याच्या वंशा तेव्हा करे. अगदी सर्व जीवन एक सैनिक कसं व्यतीत करतो हे त्या सैनिकालाच माहिती असतं. त्यासाठी या ठिकाणी जास्त बोलण्याकरता मी काही जास्त वेळ घेणार नाही. आपण सर्वजण सकाळपासून बघा नाश्ता पाण्याच्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उत्सुक झालेले आहात. मी माननीय आदरणीय संतोष साहेब यांना